हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स. तर कशा आहात तुम्ही? तर मस्तच असणार आणि आपल्या लाईफमध्ये व्यस्त असणार. तर आता वाजत आहे 9 आणि सर्वांना गुड मॉर्निंग. आणि मी बनवते अभि आता चाय आणि नाश्ता. चला तुम्ही बी धुवा तोंड काजूली म्हणा. तर हे माझे मिस्टर लवकर तोंड धुवा. तर मी बनवते नाश्त्यामध्ये. कवाचे उठलेत पण तोंड अजून ब्रश केला नाही आहे त्यांनी. आणि तोंड धुतलं की एकदम चाय लवकर पाहिजे. तर चला मी बनवते चाय. एका कोण ठेवली मी चाय. आणि रात्रीच्या खूप साऱ्या पोळ्या उरल्या त्याचा मी बनवते चुरमा. अशा तर पोळ्या कोणी खात नाहीये. खूप साऱ्या पोळ्या उरल्या 6. तर याचा बनवते मस्त मी चुरमा. तर चुरम्यासाठी मी पोळ्या बारीक करून घेते हाताने. आणि आमचे आले नळ. आणि नाश्त्याला खूप उशीर होते कारण की आता उन्हाळ्याच्या सुट्ट्या लेकरायच्या, मुलांच्या सुट्ट्या उन्हाळ्याच्या. तर लेटच उठला जाते. आणि आता 20-25 दिवसाबाद लेकराची शाळा सुरू होणार आहे. थोडंसं लवकर उठावं लागेल 6 वाजता. तर पोळ्या अशा मी बारीक करून घेते चांगल्या. अशा पोळ्या मी हाताने बारीक करून घेतल्या. आता हाताने जास्त बारीक होत नाही तर थोडेसे मी याले मिक्सर मधून काढून घेते. मिक्सर मधून काढून चांगलं असं बारीक होते ते मस्त. मिक्सर मधून असं बारीक करून घेतले. असं हाताने होत नाही म्हणून मिक्सर मधून काढून घ्यावं लागते. तर चुरम्यासाठी मी घेतले धनिया बारीक काटून, मिरची, कांदा, टमाटर आणि थोडेसे दाणे. कढीपत्ता आणता आणा आपल्या झाड आपल्या खेतीतला आपल्या शेतातला कढीपत्ता आणा. आमचं शेत म्हणजे आमच्या दारी लावलेला कढीपत्ता तो झाड त्याचा आणा कढीपत्ता चालू. तर हे आमच्या झाडाचा कढीपत्ता आहे. चांगला धुवून घेतलाय मी. धुवून घेतो याला. हा पे ना. आता तोंड धुतलं तू पे पाणी पिऊ शकतो तू पाणी. आता उडीन जोऱ्यानं पिल बॉटल का. हा पे. कढीपत्ता टाकला तेलामध्ये. त्याच्यानंतर टाकू कांदा, चुरम्यासोबत चाय असली तर मस्तच लागतो चुरमा है ना. जो पोळ्याचा चुरमा आहे त्याच्यामध्ये मी नमक टाकलं होतं आणि थोडीशी साखर टाकतो 2 चम्मच. साखरनं चुरमा मस्त असा मिठा चांगला स्वाद येतो त्याला. टमाटर आणि मिरची टाकली तेलामध्ये. पहिले दाणे काढून घ्यायचे होते तेलात. तर जाऊ दे याच्यातच मी दाणे टाकून घेते. टाकते मुंगफलीचे दाणे, टमाटर आणि दाणे मस्त तेलामध्ये झाले. त्यानंतर हळदी आणि लाल मिरची टाकते. थोडीशी हळदी, थोडीशी लाल मिर्च, त्यानंतर चुरमा टाकून देऊया.
खूप गरमी आहे. गरमी तर सांगू नका, गरमी तर खूपच गरमी आहे. कलरफुल खूप छान आलाय त्याचा. टाकली मी लाल मिरची बी टाकली ना, कलर चांगला येईनच त्याला. याला चांगलं 5 मिनिट मध्य आचेवर होऊ द्यायचं. वरून धनिया टाकूया हिरवा, हरा धनिया टाकूया वरून मस्त. सुरमा बनवून तयार झालाय. अशाच पोळ्या उरल्या तर मी सुरमा करते. अशा पोळ्या लवकर कटत नाही, तर असा सुरमा केला तर सर्व जण खातात आवडीनं. तर मस्त सुरमा बनवून तयार झालाय. सकाळच्या नाश्त्यामध्ये सुरमा चांगला लागते चायच्या सोबत. काल श्रेयांसले फुगा आणला. श्रेयांस मुराला की टप बी पाहिजे आंघोळ करायचा आणि तो बी पाहिजे आहे ना रे, गोळा बी पाहिजे आहे ना. आमचा श्रेयांसले आज खिलोने आणले की काल फोडून टाकते, काल फोडून टाकते. आमच्या श्रेयांसले बंदूक आणली, बंदूक एका दिवसात तोडून टाकली है ना श्रेया. एक दिन में पूरा खत्म कर तोड़ देता है. अच्छा तोडतात का खिलोने? हा तोडतात का? हावडी मध्ये तोडतात. तोड्यात चांगलं लागतं तुले? अजून पाहिजे तोड्यासाठी खिलोने पाहिजे आमच्या श्रेयांसले. दीदी को मारना नहीं है, दीदी को बहुत मारता है ये लड़का. दीदी कितना लाड़ करती तेरा. हाँ अब दीदी को सॉरी बोल दिया. दीदी देखो सॉरी बोल दिया इसने. दीदी सॉरी म्हटलं तू ना. हाय कर. कैसे आहे तुम्ही? कसे आहे तुम्ही? माझ्या जिऱ्यातले फुगा पाहिजे, टप पाहिजे, सरत पाहिजे. चिऱ्या काय काय पाहिजे सांगतो, सांग काय पाहिजे तुले? कुकुला भी आमचा सिरिया म्हणते कुरकुऱ्यानं बॉडी वाढते आहे ना सिरिया. कुरकुरा खाने से बॉडी बढ़ती है और खाना खाने से बॉडी नहीं बढ़ती है. आमच्या सिरिया फक्त कुरकुराच खाते, असे भाजी पोळी खात नाही आहे ना सिरिया. सब्जी नहीं खाता. सब्जी नाही खात, सब्जी मध्ये ताकद नसते असं म्हणते आमचा शिरा. नाही शिरा मग काय खातात? कुरकुरा. कुरकुरा मध्ये ताकद होती है. कुरकुरा खाते. अच्छा लगता कुरकुरा. आईच्या घरी गावावर पण खरगोश आहे ना, ससा आहे. तर यायला बी आता ससा पाहिजे आम्हाला, खरगोश पाहिजे घरी खायला. आणि माझा शिरा तर डॉगी मागून राहिला. डॉगी खरगोश चाहिए, डॉगी नहीं. तेको क्या चाहिए शिरा? डॉगी या खरगोश? खरगोश. काय पाहिजे? खरगोश पाहिजे. खरगोश. तू त्याला पाहिशील बरोबर, त्याला खाना पाणी देशील. अरे आपल्या घरी बी तर आणलं तर पप्पाने एक बार आणलं तर ना, मागे लय मागे आणलं तर माझं शिरा खूप सुनाई. तू पडशील मी तो फुगा बी फुटेन. राहू दे त्याला. काल आणलं 2 दिवस तर खेळ त्यासोबत. बस आमचा शिरा फुगा बी आता काल आणला तर आज फोडून टाकला. आणि आता उन्हाळ्यात सुट्टी आहे तर लेकरं घरी जात. किती बी घर व्यवस्थित केलं तरी तसंच होते. बाकी मग 15 जून पासून तर शाळा चालू होईल लेकराची. 20 जून से हो रही. 20 जून से हो रही क्या? हाँ तो या वर्षी शायद 20 जून पासून
शाळा सुरू होणार आहे पता नहीं कब होगी हर साल तो 15 जून को ही होती है हाँ तो 15 जून को ही दिसा है तर चला व्हिडिओ आवडली तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया नेक्स्ट व्हिडिओ मध्ये